सगळ्या स्कॉलर मुली कुठे जातात असा एक लेख परवा वाचला आणि मी सुद्धा विचार करायला लागले, अरे खरंच की 90-95% पाडणाऱ्या कॉलेजमध्ये टॉपवर असणाऱ्या टॉपर मुली नंतर तितक्याशा यशस्वी झालेल्या का बरं दिसत नाहीत. मग विचाराच्या मुळाशी जाईपर्यंत लक्षात आलं की या मुली लग्न होऊन संसारात पडतात आणि मग घर संसार मुलं बाळं सासू सासरे नातेवाईक सणवार या सगळ्या चक्रात अडकतात. हुशार असल्यामुळे आपण जे करू ते परफेक्टच करायचं या नादात ह्या सगळ्या गोष्टीसुद्धा परफेक्ट करायच्या फंदात पडतात आणि मग आपल्या स्वतःच्या करिअरकडे मात्र दुर्लक्ष करतात. फक्त करिअरकडेच नाही, स्वतःच्या करिअरकडे स्वतःच्या तब्येतीकडे स्वतःच्या शारीरिक मानसिक स्वास्थ्याकडे सुद्धा त्यांचं तितकंसं लक्ष राहत नाही आणि हळूहळू या स्कॉलर मुली ॲव्हरेज लाईफ जगायला सुरुवात करतात. मुलांचं तसं होत नाही. मुलगे लग्न झाल्यानंतर सुद्धा स्वतःच्या करिअरवर 100% फोकस करतात, यशस्वी होतात, मोठ्या मोठ्या हुद्द्यांवर पोचत जातात आणि त्यासाठी त्यांना घरातल्यांचा आणि या स्कॉलर बायकांचा सुद्धा सपोर्ट मिळतो. तू यशस्वी होतोयस ना, तू प्रमोशन घे, मी आहे तुझ्या पाठीशी, असं बायको त्याला ठामपणे सांगते. आणि नंतर समाज असा प्रश्न विचारतो, स्कॉलर मुली कुठे जातात. जेव्हा स्कॉलर मुली कुठे जातात हा प्रश्न समाजात पडतो ना, तेव्हा एका तऱ्हेने समाजच हरलेला असतो. विचार करून बघा.